Now we have to prove three trigonometric identities. Sin square theta plus cos square theta is equal to 1. 1 plus cot square theta is equal to cosec square theta. And 1 plus tan square theta is equal to sec square theta. तर त्यासाठी आपल्याला स्टार्टिंगला डायग्राम घ्यायची आहे. डायग्राम घेऊ अगोदर. ट्रायंगल घेतो इथे. ट्रायंगलला आपण नेम देऊ PQR. In triangle PQR, just a minute. In triangle PQR, angle Q is equal to 90 degree. तर हा अँगल 90 डिग्रीचा आहे आणि अँगल R जो आहे तो थीटा आहे. अँगल R is equal to थीटा. ओके. आता आपण इथे हा गिवन पार्ट झाला थोडक्यात. तर आपल्याला इथे प्रूव्ह काय करायचं आहे पहा. तर जे प्रूव्ह करायचं आहे तर त्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत, जिथे आपण टू प्रूव्ह म्हणून सुद्धा आपण घेऊ शकतो. हा जो पार्ट आहे तो गिवन पार्ट आहे. गिवन. आता टू प्रूव्ह पार्ट आहे जो आहे तर तो पहा. थ्री आयडेंटिटीज आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. थ्री आयडेंटिटीज सांगितलेले आहेत त्या म्हणजे पहिली जी आहे ती साइन स्क्वेअर थीटा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा is equal to 1. Then 1 plus cot square theta, 1 plus cos square theta is equal to 1 plus cot square theta. Just a minute. Cot square theta is equal to cosec square theta. Cosec square theta. And last 1 plus tan square theta, 1 plus tan square theta is equal to sec square theta. Sec square theta. तर हे आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर नेमकं प्रूव्ह कसं करायचं आहे ते समजावून घ्या. तर आपण आता इथे प्रूव्ह पार्ट घेऊ, म्हणजे प्रूफ. प्रूफ पाहू आपण इथे. तर नेमकं कसं प्रूव्ह करायचं आहे तर ते समजावून घ्या. तर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशियो कशी घ्यायची
तर हे आपल्याला माहिती आहे बाय ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज बाय ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज. आता आपल्याला रेशियो सगळे लिहायचे आहेत. साइन थिटा पहा, साइन थिटा मीन्स अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. काय येणार पहा, साइन थिटा अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. हे शॉर्टकट मध्ये आपण लक्षात ठेवायसाठी लिहितोय, तर हे लिहायची काही गरज नाही, लक्षात घ्या. तर इथे थिटाची अपोजिट साइड पहा पी क्यू आहे आणि हायपोटेन्यूज कोणता आहे, पी आर. त्यामुळं पी क्यू अपॉन पी आर येणार, पी क्यू अपॉन पी आर. देन नेक्स्ट रेशियो आपल्याला घ्यायचा आहे कॉस थिटा. तर कॉस थिटा रेशियो कसा घेतात पहा, कॉस थिटा इज इक्वल टू, कॉस थिटा घेताना एच लक्षात ठेवायचं म्हणून सांगितलेलं आहे, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. ऍडजस्टंट साइड पहा क्यू आर आहे, डायग्राम मध्ये पहा क्यू आर अपॉन हायपोटेन्यूज जो आहे तो पी आर आहे. देन नेक्स्ट रेशियो पहा टॅन थिटा आपल्याला घ्यायचा आहे. टॅन थिटा म्हणजे आपण काय लक्षात ठेवायचं आहे म्हणून सांगितले पहा, टॅन थिटा इज इक्वल टू ओए. ओए लक्षात ठेवायचं म्हणजे ओ अपॉन ए म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड पहा, अपोजिट साइड पी क्यू आहे, अपोजिट साइड कोणती आहे, पी क्यू अपॉन क्यू आर, अपॉन काय येणार आहे, क्यू आर. देन आपण कॉट थिटा घेऊ, कॉट थिटा. कॉट थिटा म्हणजे याच्या बरोबर उलट, म्हणजे ए अपॉन ए, म्हणजे याचं उलट येणार क्यू आर अपॉन पी क्यू, क्यू आर अपॉन पी क्यू. कॉटची व्हॅल्यू झाली. त्याच्यानंतर सेकची व्हॅल्यू पहा, सेक म्हणजे कॉसचं उलट असतं, कॉसचं उलट पहा म्हणजे एच अपॉन ए, एच ए लक्षात ठेवायचं आहे, एच हायपोटेन्यूज अपॉन ऍडजस्टंट साइड. हायपोटेन्यूज पहा काय आहे, हायपोटेन्यूज पी आर, पी आर अपॉन क्यू आर. देन लास्ट कोसेक थिटा. कोसेक थिटा म्हणजे या साइनचं बरोबर उलट, तर एच ओ येणार म्हणजेच एच अपॉन ओ. एच म्हणजे हायपोटेन्यूज आहे, म्हणजेच पी आर अपॉन अपोजिट साइड पी क्यू, अपोजिट साइड पी क्यू. तर हे सर्व रेशियो जे आहेत ते सुरुवातीला लिहायचे आहेत आणि मग रेशियो लिहिल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे पहा, तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे, पी क्यू आर ट्रायंगल हा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यामुळं पायथागोरस थेरमचा यूज करायचा आहे. पहा बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम नुसार काय होईल पहा, पी आर स्क्वेअर, पायथागोरस थेरम नुसार इथे पहा पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर, क्यू आर स्क्वेअर. ओके, तर हा पायथागोरस थेरम झाला. तर आता इथे काय करायचं आहे पहा, तर याला नंबर आपण द्यायचा आहे 1, त्याला नंबर दिलेला आहे 1. आता इथे
या हे जे मिळालेलं आहे 1, तर याला आपल्याला PR स्क्वेअरने डिवाइड करायचं आहे ईच टर्मला. डिवाइडिंग बोथ दी साइड्स, dividing both the sides, dividing both the sides of 1 by PR square. PR स्क्वेअरने आपल्याला इथे ईच टर्मला डिवाइड करायचं आहे. तर डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय मिळतील पहा. तर इथे PR स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर, जस्ट मिनिट, इथे पहा PR स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर इज इक्वल टू, इथे डिवाइड केला तर याला डिवाइड करा, PQ स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर इज इक्वल टू, इथे आता QR स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. PR स्क्वेअर. ओके. PR स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर 1 येणार आहे. 1 इज इक्वल टू, आता हे कॉमन आपण घेऊ शकतो, PQ अपॉन PR, PQ अपॉन PR ब्रॅकेट स्क्वेअर प्लस QR अपॉन PR हे ब्रॅकेट स्क्वेअर घेऊ शकतो, QR अपॉन PR ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे आपण व्हॅल्यू लिहू शकतो. आपण सुरुवातीला ट्रिग्नोमेट्रिक रेशो लिहिलेले आहेत बघा सर्व, तर त्याच्या आधारे आपल्याला इथे आता व्हॅल्यू लिहायची आहे. व्हॅल्यू कशी होणार पहा. 1 इज इक्वल टू PQ अपॉन PR म्हणजे साइन थिटा, म्हणजेच काय, साइन थिटा आहे. त्यामुळे इथे साइन थिटा स्क्वेअर होणार. साइन थिटा ही व्हॅल्यू आहे आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस QR अपॉन PR आहे, कॉस थिटा आहे किंमत ती, आपण वरती काढून ठेवलेली आहे किंमत ती, कॉस थिटा त्याचा स्क्वेअर. आणि हा स्क्वेअर केला तर आपण हा स्क्वेअर इथे लिहितो, साइन स्क्वेअर थिटा लिहितो. आणि देअरफॉर इथे 1 इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा प्लस cos square theta sin square theta plus cos square theta, and therefore sin square theta plus cos square theta is equal to 1. तर इथे पहिलं इथे प्रूव्ह झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे आयडेंटिटीज प्रूव्ह करता येते. तर इथं आपण पहिली आयडेंटिटी प्रूव्ह केलेली आहे. ठीक आहे. आपली आता वेळ संपलेली आहे.